विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला एक ॲब्च्युस अँगल काढायचा आहे. त्याचं नाव आहे ॲब्च्युस अँगल ट्रायंगल STV. ड्रॉ इट्स मीडियन अँड शो द सेंट्रॉइड. आणि या ॲब्च्युस अँगलमध्ये आपल्याला मीडियन दाखवायचे आहेत आणि त्या मीडियन जिथे एकमेकांना छेदतात तो बिंदू आपल्याला दाखवायचा आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करावं लागेल, तर सर्वात अगोदर आपल्याला ॲब्च्युस अँगल काढायचा आहे STV. त्यासाठी सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत, एक बाजू काढून घेणार आहोत आणि ती बाजू म्हणजेच बाजू TV असं तिला आपण नाव देऊ. आता TV ही बाजू काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर अँगल T काढायचा आहे आपल्याला, ज्याचं माप 90 पेक्षा जास्त असेल असा कोण आपल्याला काढायचा आहे. आता T काढताना अर्धवर्तुळाचा जो केंद्रबिंदू आहे हा आपण T वर ठेवलेला आहे आणि Tच्या राईट साईडला V बिंदू आहे. म्हणून इथून आपण सुरुवात करणार आहोत. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120 120 अंश मापाचा कोण आपण T काढणार आहोत. आता कोण T काढल्यानंतर आपण T बिंदूपासून जी रेषा काढणार आहोत त्या रेषेवर आपण एक S बिंदू घेऊ आणि हा S बिंदू आणि V बिंदू आपण जोडून घेऊ. आता आपल्याला काय करायचं आहे, तर त्या बाजूंचे प्रत्येक बाजू, त्रिकोणाला 3 बाजू आहेत, बाजू TV, बाजू ST आणि बाजू SV. या प्रत्येक बाजूचे परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला काढायचं आहे, म्हणजे लंबदुभाजक काढायचं आहे. ठीक आहे. आता लंबदुभाजक काढण्याची जी क्रिया आहे ती अगोदर आपण समजून घेऊया. लंबदुभाजक काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कुठल्याही बाजूचा लंबदुभाजक काढताना त्या बाजूच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपल्याला घ्यायचं आहे कंपासमध्ये, आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतल्यानंतर दोघं बाजूला आपल्याला कंस करायचे आहेत. आता कंपास ठेवताना सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपण ज्या बाजूचा लंबदुभाजक काढतो आहोत त्या बाजूचे जे अंतबिंदू आहेत, उदाहरणार्थ बाजू TVचा आपल्याला लंबदुभाजक काढायचा असेल तर बाजू TV चे लंबदुभाजक काढताना कंपासचं जे पोलादी टोक आहे, लोखंडी टोक म्हणतो आपण, ते टोक आपल्याला T वर ठेवायचं आहे आणि जे अंतर आपण घेणार आहोत त्या अंतराने वर आणि खाली असे 2 कंस आपल्याला करायचे आहेत. तेच अंतर आपण कायम ठेवू आणि आता कंपासचा पोलादी टोक कोणत्या बाजूला ठेवतोय आपण, V वर, आणि V वर ठेवल्यानंतर वर आणि खाली आपल्याला 2 कंस करायचे आहेत. अशा प्रकारे आता हे जे 2 कंस आहेत त्या कंसांचे छेदनबिंदू आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि लंबदुभाजक काढायचं आहे. बघा मित्रांनो, आता हा झाला बाजू TVचा लंबदुभाजक. त्याचा जो बिंदू मिळतोय आपल्याला, मिड पॉईंट म्हणतो आपण त्याला नाव देऊ आपण P. आता S बिंदू आणि P बिंदू आपण जोडून घेऊ, मीडियन काढून घेऊ. मीडियन म्हणजेच काय, मराठीमध्ये आपण त्याला मध्यगा असं म्हणतो. मध्यगा म्हणजे काय, तर त्या बाजूचा मध्यबिंदू आणि त्या बाजूसमोरील शिरोबिंदू यांना जोडणारी रेषा, त्याला आपण मध्यगा असं म्हणतो. बघा याप्रमाणे इथं मध्यगा काढली आपण SP. आता तीच कृती आपल्याला बाजू ST साठी करायची आहे. बाजू STचा लंबदुभाजक काढताना काय करताना आपण बाजू STच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि दोघं बाजूला कंस काढायचा अशा प्रकारे. ठीक आहे. आता कंपासचा पोलादी टोक आपण S बिंदूवर ठेवणार आहोत. S बिंदूवर ठेवल्यानंतर त्या ठिकाणी परत आपल्याला कंस काढायचा आहे. बरोबर आहे. आता हे जे कंस आपल्याला मिळालेले आहेत 2, हा एक कंस आणि हा एक कंस, हे जोडून घ्यायचे आपल्याला. जोडल्यानंतर आपल्याला लंबदुभाजक मिळालेलं आहे. आता त्या बाजूचा जो मध्यबिंदू आहे त्याला आपण R नाव देऊ.
मिड पॉईंट ऑफ सेगमेंट एस टी. आता हा आर बिंदू आणि व्ही बिंदू आपल्याला जोडून घ्यायचा आहे. एस टीचा अपोजिट वर्टेक्स कोणता आहे? व्ही. व्ही बिंदू आणि आर बिंदू आपल्याला जोडायचा आहे. दोन मीडियन आपण काढल्या, एक आहे एस पी आणि दुसरी व्ही आर. आता तिसरी मीडियन आपल्याला काढायची आहे बाजू एस व्हीवर. तर एस व्हीचा लंबदुभाजक आपण काढू अगोदर. सर्वात मोठी बाजू आहे या त्रिकोणामध्ये ती एस व्ही. आता या एस व्हीचा लंबदुभाजक काढताना आपल्याला काय करायचं आहे? एस व्हीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरती आणि खाली 2 कंस करायचे आहेत याप्रमाणे. आता तेच माप कायम ठेवून व्ही बिंदूपासून आपण कंस करणार आहोत अशा प्रकारे. आता हे जे 2 कंस आहेत, हा एक कंस आणि हा एक कंस आपल्याला जोडून घ्यायचा आहे. जोडल्यानंतर इथं जो बिंदू मिळणार आहे आपल्याला बाजू एस व्हीचा मध्यबिंदू म्हणतो आपण त्याला, मीडियन, त्याला नाव देऊ आपण यू. आता हा यू बिंदू आणि टी बिंदू आपल्याला जोडून घ्यायचा आहे. बरोबर आहे. आता हे तिघं जे मीडियन एकमेकांना छेदतात त्या बिंदूला आपण नाव देऊ जी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.